महाराष्ट्राचे 3.5 शक्तीपीठांपैकी एक प्रमुख पूर्णपीठ असलेल्या तुळजापूरच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेलाय. येथील ऐतिहासिक आणि पारंपरिक कवड्यांच्या माळेला आता अधिकृतपणे भौगोलिक मानांकन अर्थात GI टॅग मिळालाय. या मानांकनामुळे तुळजापूरची शतकानुशतकं जपलेली ही धार्मिक आणि सांस्कृतिक परंपरा आता थेट जागतिक स्तरावर पोहोचली आहे. LS मराठीचा महाराष्ट्र दौरा जो आहे तो गेल्या अनेक दिवसापासून सुरू आहे आणि या दौऱ्याच्या निमित्ताने आपण धाराशिव जिल्ह्यात असणाऱ्या तुळजाभवानी मातेच्या मंदिराच्या परिसरात सध्या उभे आहोत. अर्थातच हे तुळजापूर आहे आणि तुळजापूर म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर येते आई तुळजाभवानी आणि हा संपूर्ण जो परिसर आहे या ठिकाणी एकदम भक्तिमय वातावरणात तो बुडाल्याचा आपल्याला पाहायला मिळतं. अनेक भाविकांची गर्दी अर्थात सुट्ट्या देखील सुरू आहेत. या भागात समस्या देखील आहेत. या भागाच्या संपूर्ण महाराष्ट्रात पावसाची समस्या आहे, मोठी समस्या आहे आणि त्याचेच देवीच्या चरणी प्रार्थना करण्यासाठी अनेक भाविक या ठिकाणी येत असतात. या तुळजापुराचं एक वैशिष्ट्य आहे ती म्हणजे आपण जर या ठिकाणी पाहिलं तर ही कवड्याची माळ, कवड्याच्या माळ या ठिकाणी आपल्या प्रत्येक भाविकाच्या गळ्यात ती आहे, ती पाहायला मिळते. ह्या माळेचं जर वैशिष्ट्य पाहिलं तर ग्लोबल आयडेंटिटी म्हणजे GI टॅग मिळालेली ही माळ आहे जी फक्त आपल्याला तुळजापुरातच पाहायला मिळते. नेमकं या माळेचं वैशिष्ट्य काय, ही या ठिकाणीच बनवली जाते आणि संपूर्ण जगभरात जी आहे ती विक्री त्याची या ठिकाणाहून केली जाते. आपल्यासोबत बोलण्यासाठी काही विक्रेते आहेत. काय सांगाल ह्या माळेचं वैशिष्ट्य काय आणि नेमकं कोण ही माळ परिधान करतं? शिवाजी महाराजांच्या काळातली माळ आहे अंबाबाईने. शिवाजी महाराजांच्या काळातली माळ अंबाबाईने दिलेली. किती विक्री होते साधारण, किती लोक, याला मागणी कशी आहे? मागणी आहे ना, आता गर्दी कमी झाली भाविक. किती बनवणारे जे व्यावसायिक आहे ते या ठिकाणी असतील तुळजापुरात? 7-8 आहेत ना. कुठे म्हणजे तुळजापूर सोडून अजून कुठे कुठे ही माळ येडेश्वरीला, येरमाळ्याला. आपण जर या ठिकाणी पाहिलं तर संपूर्ण हे स्टॉल जे आहे त्या स्टॉलवर ह्या अशा संपूर्ण माळा ज्या आहेत त्या आपल्याला पाहायला मिळतात. अर्थात ही विशेषता आहे या ठिकाणची. अनेक ज्यावेळी आपण भाविकांशी बोललो त्यावेळी भाविकांनी बोलताना सांगितलं की ही माळ जी आहे ती परंपरागत आमच्याकडे आलेली आहे. देवीच्या भक्तीप्रित्यर्थ ही माळ आज आमच्या गळ्यात आहे. आपण संपूर्ण आता हा या माळेचा प्रवास पाहणार आहोत. नेमकी ही बनते कशी, याची अर्थव्यवस्था कशी आणि ग्लोबल आयडेंटिटी म्हणजे GI टॅग मिळाल्यानंतर या माळेची विक्रीत कशा पद्धतीने वाढ झाली, आपण त्याचा हा संपूर्ण आढावा जो आहे तो घेणार आहोत. तुळजाभवानी मातेच्या पूजेमध्ये आणि भक्तांच्या श्रद्धेमध्ये पांढऱ्या शुभ्र कवड्यांपासून तयार होणाऱ्या या माळेला अनन्यसाधारण महत्व आहे. आई भवानीच्या दरबारात येणाऱ्या प्रत्येक भाविक ही माळ मोठ्या भक्तिभावानं गळ्यात परिधान करतो. आता मिळालेल्या GI टॅगमुळे या पारंपरिक कलेचं अधिकृतपणे संरक्षण होणार असून कवड्यांची माळ तयार करणाऱ्या स्थानिक कारागिरांच्या हाताला मोठी ओळख आणि हक्काची बाजारपेठ मिळणार आहे. मी लहानपणापासून देवीची भक्ती केली म्हणून ही गळ्यात कवड्याची माळ आली. अशी सजासजी कुणाला मिळत नाही. ती आई भवानी आहे, साऱ्या जगाची माता आहे ती, साऱ्या सृष्टी तिच्या हातात आहे. जर भक्ती केली तर हे अलंकार. सोनं आपलं कुणी बी काढून घेईल, जीवाला धोका होईल. बरोबर आहे, सोनं कुणी पण काढून घेऊ शकल, जीवाला धोका आहे. पण ही हात लावायची ताकद नाही कोणाची. बरोबर आहे का? हात लावला तर तिथं त्याला इजा काय होईल ती आई अंबाबाईच देईल. आम्ही कशाला देऊ शकतो? ही आमची लहानपणापासून नाही, पण सासरी गेल्यावर त्रास झाल्यामुळं ही आहे. म्हणजे माझ्या माहेरच ही आहे. ह्या माळाचं महत्व म्हणजे कसं आहे, 31 कवड्याची माळा असली ना की आई तुळजाभवानी, ही आंबू कवडी ती आई भवानीची म्हणून साठी घातल्या जाते. आई अंबाबाई साऱ्या जगात प्रगट आहे. आमच्या एकट्यासाठीच नाही, साऱ्या दुनियेची आई आहे ती. पण भक्ती केल्यामुळं ज्याच्याकडे जी भक्ती असेल, जशी भक्ती करील तशीच ती येते. जशी भक्ती करील तसाच ती आशीर्वाद देते. तिच्यापाशी कपट आणि खोट जमत नाही. नाही, जे त्रास व्हायला होता असं देवाला आलं, वारा आलं की आम्ही परडी आणि माळ घेतो. याच्याबद्दल थोडी माहिती आहे ना, परडीबद्दल थोडी माहिती सांगा आम्हाला. नेमकं काय 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 कोण देवी आणि काय काय? आता ती देवी आहे तुळजापूरची, ही देवी आहे, ही तुळजाभवानी, ही येडेश्वरी आणि परडी आणि ही माळ. हो, मंगळवार शुक्रवार जोगाव मागितल्या जातो. मंगळवार शुक्रवार जोगाव मागावाच लागतो. छाया मनोहर डोके
इतिहास सांगायचा झाला तर आपण काही इतिहासाच्या गोष्टी जर बघितल्या त्याच्यावर आपल्याला दिसून येईल की छत्रपती शिवाजी महाराजांचा कालखंड जो 4 वर्ष होत आलेत आता जवळपास. त्या छत्रपती शिवाजी महाराज हे अलंकारासह म्हणजे कवड्याची माळ घालत होते, एवढं ते आई जगदंबेला मानतात ते. त्यामुळं आपल्याला प्रत्येकाला त्यांच्या फोटोमध्ये किंवा ज्या मूर्ती आहेत त्यामध्ये कवड्याची माळ 100% आपल्याला दिसून येते. आता आख्यायिका असं म्हणता येईल आपल्याला की 400 वर्षापूर्वी हा कधी पोचून आहे, तर ह्याचा इतिहास असा सांगता येईल की मंदिर ज्यावेळेस म्हणजे 1000 वर्षाचं मंदिराचा इतिहास आहे तेव्हापासून ह्या कवड्याच्या माळा आहेत. तसं विचार करायला गेलं तर हा आमच्याशी निगडीत आहे. आमचा जो जीविका आमचं जे जीवन आहे ते माळपडीवरच आहे. इथल्या पुजाऱ्या स्थानिक पुजाऱ्याला मूळ पुजाऱ्यांना कुठली शेतीवाडी काही नव्हती. मग आमचं जे पोट निवारण चालत होते ते भक्तांच्या जीवावर चालायचं. आम्ही ज्या वेळेस इथे यात्रा भरत नव्हती म्हणजे नसायची, मग सुगीचे दिवस झाल्यानंतर आम्ही आमच्या भक्ताकडे जायचं, देवीचा अंगारा कुंकू घेऊन, आणि त्यांच्याला आम्ही प्रसाद म्हणून द्यायचं. त्यावेळेस ते शेतामध्ये ज्वारी गहू 1 टोपलं असे देत होते, आणि हे सर्व आम्ही एकत्र करून त्याला मुलगिरी असं म्हणायचे. आणि पूर्वी काय पैसा वगैरे हा विषय नव्हता, फक्त अन्नधान्यच हे मोठं साधन होतं. त्याच्यावर आम्ही आज म्हणजे तारलं आम्हाला किंवा आम्ही जगलो, त्या परडीच्या जीवावर जगलो, आणि आजही आम्ही त्या परडीच्या जीवावरच जगत आलो. आणि हे परडी महापरडी म्हणजे आम्ही भक्तांना गुरु म्हणून आम्ही संबोधतो. तो आम्ही त्यांना ज्याला हातात परडी आली त्याला माळ घालून आम्ही त्यांना तो आमचा शिष्य होतो. आणि आज आख्यायिका असं झालं आहे की काळानंतर हे भक्तांना बऱ्याच गोष्टी माहीत नाही, आणि फसवेगिरीचा बाजार चालू झाला आहे. जो तो उठतो, माळ घालतो, किंवा तुम्हाला भीती दाखवतो की तुमचं काही अडचण आलं ते परडी करा, इथं 1 लाख रुपये द्या, 75,000 द्या, 50,000 उजवून देतो, अशा खोट्या आश्वासन देऊन काहीतरी कार्यक्रम करून पैशाचा अफाट हा बिझनेस चालू झाला आहे. तसं काही नाही. तुळजापूरला आपल्या परडी असेल तर पुजारी विषय आल्यानंतर तुम्हाला तो रितसर आपल्या इथं परडी उजवून देतो, म्हणजे परडी देतो, त्याला गुरु होतो पुजारी. आणि इथंच त्याला सुरुवातीलाच इथं 5 घरं मागून तो भिक्षा चालू करतो. आणि असं आहे की मंगळवार शुक्रवार पौर्णिमे दिवशी परडी घेऊन माळ घालून 5 घरं भिक्षा मागायची, आणि भिक्षा मागितल्यानंतर आपण त्याचं पीठ मीठ एकत्र करून आणि त्याची भाकरी खायची असते. ह्याचा एक संदेश असा आहे की आपण कितीही पैसेवाले मोठं झालो तरी आई मी तुझंच मागून खातो, ही एक त्याची धारणा आहे. त्यामागं ह्या कुठल्याही अभिमान वाढू नये म्हणून ह्या मागचं त्या सत्य घटना आहे की बाबा आम्ही फार मोठे नाही तुझ्याशिवाय, मी तुझंच मागून खाणारा एक भक्त आहे. ह्या असं आहे. आणि जर कुठल्या गोष्टीचं आपल्या घरात घटना झाली, कोणी मृत्यू झाला, तर ती वर्षभर त्या माळपरडीला हात लावायचं नाही, ते पाण्यात सोडून द्यायची. आणि वर्षभर आपले जे त्या मृत व्यक्तीचा जो नातेवाईक आपल्या असतो घरातला रक्तातला, त्याचं वर्ष श्राद्ध होत नाही, तो पण दुसरी परडी घ्यायची नाही. पण आजकाल काय झालं की भोंदू बाबा काहीतरी सांगून फसवून 1.25 महिन्यात आला तर तुम्ही परडी नवीन घ्या, तुम्हाला परडी देतो, तुमचं तो पण विघ्न, असे खोटं भीती दाखवून हे बाजार आजकाल मोठ्या मोठ्या सिटीमध्ये चालू आहे. हे थांबलं पाहिजे. कारण आम्ही आता आपल्या ह्या चॅनलमार्फतच प्रथम सांगत आहे की अशा कुठल्या भूलथापाला बळी पडू नका. वर्षभर कुठलीच माळपडी घ्यायची नसती. आपल्या घरात सुतूक हा वर्षभर पाळला जातो. तो घरातला आपला एक रक्तातला व्यक्ती गेलेला असल्यामुळं आपण कुठलीच विधी करायच्या नाहीत, आणि कुठलीच भिक्षा आपल्या जोगा मागायचा नाही. आणि वर्ष झाल्यानंतर तो देवीला येऊन अभिषेक कुलाचार करून आणि माळपडी नव्याने घेऊन जाणे, अशी ही इथली पद्धत आहे. विपिन शिंदे, पाळीकर पुजारी मंडळाचा अध्यक्ष. या परंपरेला एक अत्यंत महत्वाचा ऐतिहासिक संदर्भही जोडलेला आहे. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज आणि कुलस्वामिनी तुळजाभवानी माता यांच्यातील अथांग श्रद्धेचा हा दुवा आजही जिवंत आहे. दरवर्षी रायगडावर अत्यंत उत्साहात साजरा होणाऱ्या शिवराज्याभिषेक सोहळ्यात तुळजापूरहून विशेषत्वाने आणलेली ही पवित्र कवड्यांची माळ शिवरायांना अर्पण करण्याची परंपरा आजही तितक्याच निष्ठेने पाळली जाते. मी नागनाथ भाऊबांचे कदम पुजारी, श्री क्षेत्र तुळजापूर. सर्वप्रथम मी जे काही तुळजाभवानीची माहिती देणार आहे, तत्पूर्वी तुळजापूर शहरामध्ये येणाऱ्या भाविक भक्तांना एक सूचना करू इच्छितो की आजकाल काय झालेलं आहे, मोठ्या प्रमाणामध्ये तुळजापुरामध्ये आल्यानंतर भाविक भक्तांना काही इतर लोकांकडून
की ज्यांचा काही तुळजाभवानी देवी आणि तुळजाभवानी मंदिराशी काहीही संबंध नाही, केवळ आणि केवळ लुबाडणूक करण्याचा व्यवसाय करणारे लोक आहेत. तर ज्यावेळेस तुम्ही तुळजापुरात याल, त्यावेळेस तुम्ही तुळजापुरात आल्यानंतर तुळजापूर शहरामध्ये जे तुळजाभवानी मंदिरचे जे अधिकृत पुजारी आहे यांच्याशीच संपर्क साधा आणि त्या पुजाऱ्यांकडं त्यांचे ओळखपत्र आहेत ते ओळखपत्र पहा, जेणेकरून तुमची कुठलीही फसवणूक होणार नाही व तुळजापुरातून तुमचा जे काय देवदर्शन देवदेव आहे तो अतिशय सुखकारक आणि आनंदकारक होऊन तुम्ही परत जाल. तर हे लक्षात ठेवा की तुळजापुरात आल्यानंतर अधिकृत पुजाऱ्यांशीच संपर्क साधा. ज्याप्रमाणे पंढरपूरच्या पांडुरंगाची मुद्रा ही भक्तांच्या म्हणजे वारकऱ्यांच्या गळ्यातील माळ आहे, तुळशी माळ आहे, त्याप्रमाणे तुळजाभवानीची जी मुद्रा आहे ती मुद्रा ही माळपरडी पोत आहे. आता ज्या भक्ताच्या हातावरती पोत परडी आणि गळ्यामध्ये माळ आहे तो भक्त हा तुळजाभवानी देवीचा आराधी संबोधला जाईल, भक्त संबोधला जाईल किंवा पुजारी संबोधला जाईल. ज्या भक्तांना तुळजाभवानी देवीचा निस्सिम भक्त व्हायचा आहे आणि तुळजाभवानी देवीची वाहून घेऊन सेवा करायची आहे, मग तो तुम्ही म्हणाल की हा भक्त फक्त हिंदूच असावा, काही तसं नाही. आई ही फक्त हिंदूमध्येच नसते, आई ही सर्व जाती धर्मामध्ये असते आणि तुळजाभवानी ही सर्वांची आई आहे. कोणीही या तुमच्या माहितीसाठी सांगतो, असे कितीतरी मुस्लिम घरं आहेत की ज्यांच्या घरामध्ये माळपरडी पोत आहे. म्हणजे सांगण्याचा उद्देश काय की इथं जाती धर्माचा जातीपातीचा काहीही संबंध नाही. ही आई आहे आणि तू ही सर्वांना आशीर्वाद देते. तर ही माळपरडी पोत ही तुळजाभवानीची मुद्रा आहे आणि ही जो देवीचा भक्त होतो मी आता सांगितल्याप्रमाणे त्याच्या हातावरती ही माळपरडी दिली जाते आणि गळ्यामध्ये माळ घातली जाते. ही अनादी कालापासून हे चालत आलेली परंपरा आहे. कवडी जी गळ्यात घातलेली असते, आता आजच्या काळामध्ये कवडीला मोठं महत्व आहे आणि त्याला मोठी किंमत आलेली आहे. परंतु एक काळ होता की तुमच्या आमच्या बोलण्याच्या प्रचलित शब्दामध्ये सुद्धा एक शब्द येत होता, अरे तुझी काय कवडी किंमत आहे. म्हणजे कवडी किंमत म्हणजे काय की एकदम ज्याला काहीच अर्थ नाही किंवा ज्याला काहीच किंमत नाही ती म्हणजे कवडी. मग ज्याला काहीच किंमत नाही अशी वस्तू तुळजाभवानीची मुद्रा कशी होऊ शकते. तर तो विषय असा आहे की ज्याला काहीच किंमत नाही, ज्याला काहीच अर्थ नाही त्याला किंमत द्या, त्याला अर्थ द्या आणि त्याला आपलं करा. म्हणजे याचा अर्थ असा आहे सर्वसामान्य गोरगरीब जो आहे त्याची देखरेख करा, त्याला बघा, त्याच्याकडे लक्ष द्या आणि त्याच्या काय गरजा वगैरे आहेत ते भागवा. म्हणून कवडी ही तुळजाभवानीची मुद्रा गळ्यात घातली जाते. परडी, परडी म्हणजे काय, पूर्वीचा काळ असा होता की पैसा नव्हता, अन्नधान्य सुद्धा नव्हतं, की या देवीच्या नावानं परडी हातात घेतल्यानंतर चार घरी भिक्षा मागून किंवा अंबाबाईचा जोगवा, ज्याला जोगवा म्हणलं जातं, भिक्षा म्हणण्यापेक्षा जोगवा हा शब्द इथं परफेक्ट बसतो, ते मागितल्यानंतर त्याच्यामध्ये जे अन्न येतं त्या अन्नावरती उदरनिर्वाह करणे आणि ज्याच्या हातावरती परडी आहे तो माणूस कधीही उपाशी मरत नाही, ही एक सरळ सरळ चालण्यात आलेली व्याख्या. आता त्या परडीमध्ये असलेला पोत, पोत हे ज्ञानाचं प्रतीक आहे. ज्याप्रमाणे पडलेला अंधार, त्या पडलेल्या अंधारामध्ये जर आपण एखादी ज्योत प्रज्वलित केली तर ती ज्योत काय करते, अंधार दूर सारते. त्याप्रमाणे आपल्यामध्ये जे काही न्यूनगंड असेल, अज्ञान असेल, तर हे जे पोत आहे हा प्रज्वलित केल्याप्रमाणे जसा अंधार जातो तसं हे पोत हे ज्ञानाचं प्रतीक असून तुमच्यामधला अंधकार, दुःख, त्रास, अडचण तुमच्या घरातील किंवा तुमच्यामध्ये असलेली निघून जावी, हे पोत हे त्याचं प्रतीक आहे. म्हणून माळ, परडी, पोत हे तुळजाभवानीची मुद्रा आहे. म्हणून तुळजाभवानीची ही माळ, परडी, पोत भक्त घेतात. ज्याप्रमाणे कुठल्याही देवी देवतेचं भक्त जो आहे तो आपल्या परीनं
आपल्या परिस्थितीनुसार, आर्थिक परिस्थितीनुसार जे काही पूजा अर्चा करतो, तर तुळजापूर शहरामध्ये जी घडणारी एक पूजा आहे ते भक्त करतात, ते तुम्हाला भारतामध्ये, संपूर्ण भारतामध्ये कुठेही पाहावयास मिळणार नाही. त्या पूजेचं नाव आहे चाकरी. चाकरी हा अस्सल मराठमोळा आणि ग्रामीण शब्द आहे. चाकरी म्हणजे सेवा. तर देवीची सेवा करायची. तर वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या सेवा आहेत, या सेवेमध्ये कोणतीही सेवा असो, मानवानं केलेली किंवा मानवाची केलेली सेवा जी आहे, त्या सगळ्या सेवेचा जर क्रमांक लावत गेला, काही उच्च दर्जाच्या सेवा असतात, काही मध्यम स्वरूपाच्या असतात, काही खालच्या दर्जाच्या असतात. सेवेमध्ये सर्वात खालच्या दर्जाची सेवा कोणती असेल तर मानवाचा जो शौच आहे किंवा विष्ठा आहे ती साफ करणे ही सर्वात खालची सेवा. मग जो भक्त आहे तो काय करतो की आई माझं हे काम व्हावं किंवा माझं हे काम झालेलं आहे किंवा मी आनंदी झालेला आहे, म्हणून मी तुझी इतर इकडली तिकडली दुसरी सेवा न करता तुझी सर्वात जी खालची सेवा आहे म्हणजे कोणती, की मानवाची विष्ठा, साफसफाई, स्वच्छता करणे. तर तुळजाभवानी मंदिरच्या खालच्या बाजूस, छत्रपती शिवाजी महाराज दरवाजाच्या खालच्या बाजूस रोज वापरात येणारे म्हणजे शौचालय आहेत. या शौचालयाची तरुण, महिला ज्यांना ही पूजा करायची आहे, याच्यावरती कुणाचं बंधन नाही, हेच केलं पाहिजे, तेच केलं पाहिजे, त्याला पैसा लागतो असं काहीही नाही. तो व्यक्ती येतो, हातामध्ये पाण्याची कळशी, तांब्या, त्या तांब्यानं त्याचे दरवाजे जे आहेत, दरवाजाचे उंबरठे जे आहेत तो साफ करतो, त्याच्यावरती हळदी कुंकू वाहतो, साखर, खडी साखर, पेढा जे काय आपल्यापाशी आहे ते तिथे नैवेद्य म्हणून ठेवतो, उदबत्ती, ऊद जे असेल ते ववाळतो, नमस्कार करतो, पान सुपारी ठेवतो. आणि अशी ही सेवा 5 दिवस, 7 दिवस, 11 दिवस केली जाते. आणि शेवटच्या दिवशी या सेवेची सांगता म्हणून ज्या भक्ताला आपल्या घरामध्ये, त्या भक्ताला जर त्याच्या घरामध्ये त्याचं नॉनव्हेज चालत असेल तर नॉनव्हेजची पूजा करून देवीला आणि त्या शौचालयाला नैवेद्य दाखवला जातो. जर त्या भक्ताला त्याच्या घरातल्या परंपरेनुसार नॉनव्हेज चालत नसेल, व्हेज असेल, तर व्हेज, पुरणपोळी, भाजी भाकर जे काही असेल तो नैवेद्य त्या दिवशी करतो. एक तुळजाभवानीला नैवेद्य देतो, एक त्या शौचालयाला नैवेद्य देतो, नैवेद्य दाखवतो आणि त्या दिवशी त्यानं चालू केलेली पूजा ही संपन्न होते. GI मानांकनामुळे बनावट उत्पादनांना आळा बसेल आणि स्थानिक कारागिरांच्या कलेला जागतिक स्तरावर योग्य मूल्य मिळेल असा विश्वास व्यक्त होतोय. एकूणच हा सन्मान तुळजापूरच्या समृद्ध परंपरेचा आणि संस्कृतीचा गौरव करणारा ठरलाय. एकंदरीतच पाहिल्या की इथली संपूर्ण अर्थव्यवस्था आहे ती कशी चालते, या ठिकाणी मिळणारी जी कवड्याची माळ आहे त्याची विशेषता काय आहे, त्याची ग्लोबल आयडेंटिटी म्हणजे GI टॅग विषयी देखील मी तुम्हाला माहिती दिली. याशिवाय इथल्या स्थानिकांनी देखील आपल्याला या माळेविषयी, या परडीविषयी, संपूर्ण जे काही वस्तू आहेत याविषयी माहिती आपल्याला दिली. आपण पाहिलं तर या ठिकाणी संपूर्ण जी परडी आहे ती अशा स्वरूपाची असते. आपल्यासोबत दुकानदार आहेत. दादा, नेमकं काय काय आहे याच्यात आणि याला नेमकं काय म्हणतात आणि याची आख्यायिका काय? कवड्याची माळ अंबाबाईची, ही परशुराम म्हणतात, ह्याला पोत म्हणतात आणि हा परडीचा जोगा मागत असतो. 5 घरात परडी मागतात, पोत पौर्णिमेला पुजवतात. नेमकी मागणी कशी असते याची भक्ताकडून, याची मागणी कशी? दर पौर्णिमेला किंवा वारलं कोण असेल, सुतक असेल तर ते मागून घेतात त्याला. कोण वारलेलं असेल किंवा नवीन पडी अंगात आलं तर ते घेतात माळपडी. मग याच्यावरून तुमची जी अर्थव्यवस्था आहे ती नेमकी कशा स्वरूपात चालते आणि महागाईमुळे का ती वाढ झाली आहे साधारण 1 वर्ष? स्टार्टिंगला तो 2-250 होता, आता तो रेट 500 झाला, डबल रेट झाला. काय किंमत साधारण आहे त्याची माझी सध्या 200 रुपये चालू असतो. आपण जर पाहिलं तर ही संपूर्ण जी आहे ती परडी आहे. अर्थात भक्तीची नाळ जी आहे ती याला जोडलेली आहे. त्याचा संबंध जो आहे तो भक्तीशी आहे. ह्या संपूर्ण ज्या वस्तू आहेत त्या या ठिकाणी मिळतात. महाराष्ट्रातील वेगवेगळ्या भागांच्या देवस्थानांची वैशिष्ट्य असतात, त्याप्रमाणे तुळजापूरचं जे वैशिष्ट्य आहे ती कवड्याची माळ. याची अजून एक विशेषता सांगायची झाली तर जो शिवराज्याभिषेक सोहळा रायगडावर पार पडतो, त्या शिवराज्याभिषेक सोहळ्याला दरवर्षी ही जी माळ आहे ती तुळजापूरवरनं या ठिकाणी रायगडला जात असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. अर्थातच अशा संपूर्ण गोष्टींमुळे या ठिकाणची जी अर्थव्यवस्था आहे ती टिकून आहे आणि जी ओळख जी आहे तुळजापूरची ही कवड्याची माळ आणि या संपूर्ण क्षेत्राचा हा घेतलेला विशेष आढावा. कॅमेरामॅन दिनेश सिंगसह मी प्रथमेश तांबे, LS मराठी, तुळजापूर.